साधं स्टोर, साधे रॅक्स, काहीही खास डेकोरेशन नाही. तरीही वीकेंडला गर्दी एवढी असते की ट्रॉली मिळणंही कठीण होतं. असं काय आहे सिंपल दिसणाऱ्या डीमार्ट मध्ये, ज्यामुळे बाकीचे सुपरमार्केट्स रिकामे दिसतात आणि डीमार्ट मात्र नेहमी कस्टमरने भरलेलं असतं? आपण जाणून घेणार आहोत याचं रहस्य. इतर मॉल्स, सुपरमार्केट आकर्षक दिसतात, मोठी सजावट, डिस्काउंट्स, ऑफर्स, पण कस्टमर परत परत कुठे जातो? डीमार्ट मध्येच. हा क्वेश्चन तुम्हालाही पडला असेल. लक्झरी नाही, ब्रँडिंग नाही, तरीही सक्सेस एवढं मोठं कसं? याचं उत्तर दडलेलं आहे राधाकिशन दमानी यांच्या विचारांमध्ये. हे नाव जास्त लोकांना माहित नाही, पण हेच ते विजनरी आहेत ज्यांनी डीमार्ट उभा केला. त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली, कस्टमर नेहमी व्हॅल्यू शोधतो, शो ऑफ नाही, बचत शोधतो. मग डीमार्टने नेमकं काय केलं? त्यांनी एक अशी चाल खेळली जी कुणीच खेळली नाही. एक, स्टोर्स बहुतेक स्वतःच्या मालकीत घेतले, त्यामुळे रेंटचा मोठा खर्च वाचला. दोन, सप्लायर्स करून माल मोठ्या प्रमाणात खरेदी केला. बल्कमध्ये घेतल्यामुळे हेवी डिस्काउंट मिळाला. डेकोरेशन, जाहिरात, एक्स्ट्रा खर्च सगळं मिनिमाइज केलं. जेवढा खर्च वाचला तो डायरेक्ट कस्टमरला कमी भावात दिला. बास, हाच आहे त्यांचा सिक्रेट फॉर्म्युला. समजा तुम्ही रेग्युलर सुपरमार्केटमध्ये शॅम्पू घेता, तोच शॅम्पू डीमार्ट मध्ये तुम्ही तुलनेने कमी भावात मिळतो. एकदा हा फरक कस्टमरने अनुभवला तर तो परत कुठे जाणार? तो सरळ डीमार्ट मध्येच येणार. वीकेंडला एवढी गर्दी याचं प्रूफ आहे. आज डीमार्ट फक्त सुपरमार्केट चेन नाही, तो रिटेल सेक्टरमध्ये ट्रस्ट आणि सिम्प्लिसिटीचा बेंचमार्क आहे. बाकी कॉम्पिटिटर्स फक्त फ्लॅशी मॉल्स आणि ऍडव्हर्टायझिंग मध्ये पैसे ओतत राहिले, पण कस्टमर म्हणाला जिथे बचत तिथेच जायचं, आणि डीमार्टने हाच ट्रस्ट जिंकला. या सक्सेस स्टोरी मधून आपण काय शिकतो? बिझनेस असो की पर्सनल फायनान्स, जिथे शो ऑफ कमी आणि व्हॅल्यू जास्त तिथे ग्रोथ निश्चित. आता तुमच्यासाठी एक प्रश्न, तुम्हाला डीमार्ट मधला सर्वात मोठा फायदा कोणता वाटतो? कमी किंमत की प्रोडक्टची व्हरायटी? कमेंट मध्ये नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि अशा स्मार्ट बिझनेस केस स्टडीजसाठी अर्थक्रांतीला नक्की सबस्क्राईब करा.